हे पुरस्कार देते. नमस्कार. जनमनीषा नांदेड चॅनलतर्फे आपले सर स्वागत आहे. आंबेडकर चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा संस्थेतून नुकतेच सेवानिवृत्त झालेले शामरावजी सत्ताजी वाघमारे हे जनमनीषा न्यूज चॅनलवरती आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे 12 ऑगस्ट नाही 11 ऑगस्ट वाढदिवसानिमित्त त्यांची मुलाखत घेत आहोत. सर नमस्कार. माझं नाव शामराव सत्ताजी वाघमारे, हा मुक्काम नांदेड, मूळचा रहिवासी मुदखेड तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी असून माझा जन्म 11/8/1951 साली एक गरीब कुटुंबात झाला. माझे वडील अतिशय दारिद्र्यरेषेखाली होते. त्यावेळा लोकांच्याकडे मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह चालवीत. पण माझ्या गरिबीमुळे किंवा माझ्या परिस्थितीमुळे माझं कुठलं उच्च शिक्षण झालं नाही आणि त्याच्यानंतर मी नांदेड शहरामध्ये आलो. नांदेड शहरामध्ये येऊन एका कुठल्या कंपनीमध्ये जॉब केला. त्याच्यानंतर कालांतरानं बऱ्याच ओळखीपाळखी झाल्या आणि पुढे माझ्या जीवनाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर मला एका संस्थेमध्ये नोकरी मिळाली. तिथं जवळपास 30-35 वर्ष सर्व्हिस केली आणि पुढे उदरनिर्वाह सुरू झाला. मला 2 मुलं आहेत. त्याचा परिवार, एका मुलीला 1 मुलगा मुलगी आहे, एका मुलीला 1 मुलगा मुलगी आहे. जावई जिल्हा परिषदला आहेत, मुलगी जिल्हा परिषदलाच आहे शिक्षिका. मोठी मुलगी परभणी कोर्टाला असते. त्याच्यानंतर मोठा मुलगा सर्व्हिसला आहे, छोटा मुलगा बिझनेसमध्ये आहे. त्याच्यानंतर मला 2 सुना आहेत, एक मोठी व एक लहान. सर्वांचे लग्न झालेत. मुळात मुद्दा सांगायचं म्हणजे की मला वाढदिवस माझ्या आयुष्यात कधी माहीतच नव्हता आणि जे वाढदिवस कसा राहते हेही माहीत नव्हता. मी फक्त लोकांचं पाहत गेलो. पण कालांतराने माझ्या दोन्ही मुलं मुली यांनी मिळून माझा वाढदिवस साजरा करायचा ठरवलं आणि जवळजवळ मला वाटते त्यांनी जवळपास 30 ते 40 वाढदिवस आतापर्यंत साजरे झाले. सामाजिक कार्यकर्ता असतावेळी अनेक जागी सत्कार झाले. गंगाधरजी ओढणे माझे जवळचे मित्र आहात, स्नेही आहात. त्यांनी सुद्धा माझा अनेक वेळा वाढदिवस महात्मा फुले पुतळ्यापाशी केला. त्याच्यानंतर VS कदम असतील, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे, यांनी सुद्धा माझा खूप चांगले वाढदिवस केले. पण कालांतरानं मी जॉबला असल्यामुळं इकडे कुठं जास्त वेळ मिळत नव्हता आणि नोकरी करणे, उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविणे, मुलाबाळांना जगवणे याच्या पलीकडे माझा कुठलाही उद्देश नव्हता. पण कालांतरानं माझी मुलं खूप मोठी झाली, खूप शिकली, मुली शिकल्या, गव्हर्नमेंटच्या जॉबला लागल्या. दोन्ही मुलं जॉबला आहेत. त्याच्यानंतर त्यांनी आपली मुलं बाळं घडवली. त्यांचे मुलं क्वालिफाईड आहेत. त्यांचे मुलं सगळे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, वकील झाले. असे काही नेट-सेटच्या परीक्षा देतात. ते सगळं मी घडवलं, त्यांनी त्यांचे मुलं घडवले. त्याच्यातही माझा वाटा आहे असं नाही आहे. पण मी वडील म्हणून, माझे मुलं म्हणून मी जसा त्यांचा क्वालिफाईड केलं तसं त्यांनी सुद्धा त्यांचे मुलं वेल क्वालिफाईड केली. यात कुठली शंका नाही. शिक्षण सांभाळत, स्वरोजगार करत आपण कुटुंबाचा उदरनिर्वाह अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मात करून मुलं घडविले. हे म्हणजे खरं म्हणजे तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार यांचे आणि संस्कार यांच्यामुळे ते जीवन घडत गेले आणि शिक्षण क्षेत्रात गेल्या 35 वर्षांची सेवा करत आज सामाजिक
बांधिलकी म्हणून आपण ज्येष्ठ नागरिक आणि महिला मंडळ यासह कोणते उपक्रम केले आणि कोणता सहभाग घेतला? इथं माझ्या आंबेडकर नगरमध्ये त्रिरत्न महिला मंडळ स्थापन करून दिलं. त्या महिला मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, जे काही पदाधिकारी आहेत त्याच्यात माझी पत्नीसुद्धा सहभाग आहे. हे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम राबवतात. त्याच्यानंतर आम्ही ज्येष्ठ नागरिकाच्या वतीनं सुद्धा काही कार्यक्रम राबवतो. चांगल्या गोष्टी जेवढ्या करता येतील, समाजाला काही द्यायचं देण्याघेण्याचं जे असेल तर ते ऋण आम्ही फेडण्यासाठी त्यांची सेवा करतो. सर, हे सेवा करत असताना आपण जे कार्य केलं त्यावर आपला पुरस्कार कोणते कोणते भेटले? मला पहिला पुरस्कार जे आहे ते रिपब्लिकन हक्क परिषदेचे रमेशदादा सोनाळे यांनी दिला. कोणी माझी नोंद घेतली नव्हती. त्याच्यानंतर दुसरा पुरस्कार मला याच्याकडे आपल्या संदीपभाऊ सोनकांबळेने दिला. त्याच्यानंतर गंगाधरजी ओढणेनं मला 2-3 पुरस्कार दिले संघटनेच्या वतीने त्यांच्या. तर आपण कार्य करत असताना आपल्या भविष्यातील योजना सांगा, पुढं काय करणार? आता पुढे काय, आता सगळा रिटायर झालेला माणूस आहे. जवळजवळ 13-14 वर्ष संपली सगळी शासनाची सर्व्हिस करून. आता खूप थकवा आलेला आहे. जेवढं जमल तेवढं समाजाची सेवा करणे, प्रत्येकाला काही गाडी अडचणीला जाऊन भेटणे, त्यांच्या घरी जाऊन भेटणे, त्यांना त्यांची विचारपूस करणे, मित्रमंडळीची विचारपूस करणे, नवीन मित्रमंडळ जोडणे, त्यांच्याजवळ बसून धम्मावरती, बाबासाहेबांवरती चर्चा करतो. बरेच विषयावरती चर्चा होते. काही प्रश्न होतात, काही उत्तर होतात आणि त्याच्यातून बरंचसं काही घेता येते, बरंचसं काही चांगलं होते. वृत्तपत्र आणि साहित्य आपण कोणते वाचन केले? मी बाबासाहेब आंबेडकरांची बरीचशी पुस्तकं वाचली. त्या धंजेकीरपासून ते याच्यापर्यंत, आता ते नावं तेवढी मला आठवत नाही. साहित्यामध्ये बाबासाहेबांची अनेक पुस्तकं वाचली. ज्यावेळा कलामंदिरला मोठा स्टॉल लागते त्यावेळेला अर्ध्या किमतीमध्ये ज्यावेळा पुस्तकं मिळतात, 500 रुपयाचं पुस्तक 200 रुपयाला ज्या मिळते त्यावेळेला मी ते पुस्तकं सगळे घेतो. वर्षातून 1 वेळा पुस्तकं विकत घेण्याचा संग्रह करतो आणि ते संग्रहित होतो. त्रिरत्न महिला मंडळ त्याची मी सदस्य आहे आणि आम्ही महिला मंडळ नवीन केलंय आणि आम्ही कार्यक्रम घेतो. आमच्या वतीनं वाढदिवस साजरे करतो. त्याचा आम्ही पौर्णिमा साजरी करतो, बुद्धवंदना घेतो आणि कार्यक्रम करतो आणि धार्मिक कार्यक्रम करतो आणि ते वर्षवास त्याची वंदना घेतो, जातो मंदिरात. आणि महिला मंडळ सगळे आम्ही म्हणजे आपण सातत्य सहभाग घेताना विहारात जाऊन एक दर रविवारी एक महिलांनी जे संकल्प केला की चला विहाराकडे किंवा बुद्ध तत्वज्ञान आणि शांतीच्या मार्ग जाताना या विशेष दिनाचे महत्त्व करून आपण दर रविवारी विहारात जातात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तर सर, एवढं बोलून आता मी माझे 2 तुटके शब्द जे सांगितले ते पुरे करतो. जय भीम. जय भीम. जय भीम. तर पहा मित्रांनो, सामान्य माणूस खडतर प्रवास करताना कसा जीवनात वाटचाल करतो. आपले कुटुंब, आपले परिवार जीवन जगत असताना सुखाची आणि दुःखाची झाड हातात घेऊन समाजप्रिय आजही अविरत कार्य करणारे श्यामरावजी सताजी वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त 11 ऑगस्ट या दिवसाचे औचित्य साधून जनमिशन न्यूज चॅनलने भेट दिली. हा कार्यक्रम कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. तोपर्यंत भेटूया पुढच्या कार्यक्रमात. धन्यवाद.